आपण आपल्या पतीसाठी काय मागितलं? 7 जन्मावरती एक एक्स्ट्रा जन्म गुंडाळून 8 जन्म। भारतीय पंचांगानुसार आज सोमवारी ज्येष्ठ महिन्यातील वटसावित्री पौर्णिमा साजरी होत आहे। त्यानिमित्त या सणाचे आध्यात्मिक महत्त्व आणि महिमा जाणून घेऊया। सौभाग्यवती भगिनी वडाच्या झाडाची पूजा अर्चा करतात। जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून मनोकामना व्यक्त केली जाते। सुखमय जीवनासाठी जन्मोजन्मी हाच पती राजा मिळावा अशी भावना स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते यांनी बोलून दाखवली। पौर्णिमा हा हिंदू परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचा सण आहे। या सणानिमित्त आम्ही जोडभावी पेठ परिसरातील सर्व महिलांसाठी इथे चांगलं आयोजन करून महिला इथे येत आहेत। त्यांची निर्मळ श्रद्धा आणि भावना या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्या मनोभावे त्यांच्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत। या उत्सवात आपण सर्व नागरिकांसाठी चांगले उत्तम आरोग्य व सुखाची मनोकामना करूयात। धन्यवाद। आपण आपल्या पतीसाठी काय मागितलं? 7 जन्मावरती एक एक्स्ट्रा जन्म गुंडाळून 8 जन्म। आपल्या पतीला शक्ती मिळावी, प्रेम व दीर्घायुष्य मिळावे आणि परमेश्वराने त्याचे संरक्षण करावे अशी मनापासून प्रार्थना सुवासिनी महिला करतात। सावित्रीचे व्रत पाळून उपवासही केला जातो। भक्ती आणि शक्तीचा संगम यावेळी दिसून येतो। महिला भगिनी वर्ग सोन्याचे दागदागिने आणि वस्त्र परिधान करतात। यास लाल व शुभ्र रंगाचे विचारांचे प्रतीक मानले जाते। कुंकू आणि बांगड्यांचा वापरही मनोभावे करतात। ताटामध्ये भिजविलेला गहू व तांदूळ, फळे, उदबत्ती, दिवा तसेच धागा वापरून सावित्री आणि सत्यवान यांच्या मूर्तीचे अथवा प्रतिमेचे पूजन केले जाते। वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून मनोभावे पूजाही केली जाते। पतिराजाच्या दीर्घायुष्याकरिता महिला भगिनी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची महापूजा बांधतात अशी श्रद्धापूर्वक भावना पुष्पा चाकोते यांनी व्यक्त केली। सावित्रीचं महात्म्य हे स्त्रियांना खूप मोठं आहे। 7 जन्मी नवरा हाच मिळू दे म्हणून ते नवस करतात। सती सावित्रीनी ते पतीला आणल्यापासून ते वडाचं झाडाचं सगळं महत्त्व जास्त झालं आहे आणि असंच ते वडाची आशीर्वाद आम्हाला राहू दे म्हणून तेवढं सांगायचं। अन्वी न्यूज चॅनल तर्फे वटपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अशा पार्श्वभूमीवर मानवाला वाचविण्यासाठी एक रोपटे लावण्याची शपथ आज घेऊया।